नमस्कार. भारतात सध्या सगळ्यांनाच माहिती आहे की आरक्षणाचा मुद्दा खूप पेटलेला आहे. खास करून महाराष्ट्रामध्ये तर खूप जास्तच पेटलेला आहे. प्रत्येक समाजाला आरक्षणाची बदलत्या काळानुसार गरज पडलेली आहे. आरक्षण म्हणजे काय भांडण्याचं किंवा वादविवाद करण्याचं कारण मुळीच नाही आहे. आपल्याला असं वाटतं की आपण आरक्षणासाठी भांडू, वादविवाद करू. तर आरक्षण हे मागासवर्गीय समाजासाठी किंवा जे शैक्षणिकदृष्ट्या त्यांचा चांगला अभ्यास करूनसुद्धा व्यवस्थित मार्क नाही पडत किंवा मार्क पडल्यानंतर सुद्धा त्यांना योग्य ती निवड त्यांची होत नाही त्या ठिकाणी, ते कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या, सामाजिक क्षेत्रात असू द्या किंवा सरकारी क्षेत्रात असू द्या, चांगले मार्क असून सुद्धा कोट्यामुळे त्यांना तिथं आरक्षणामुळं ते जाता येत नाही. ही शोकांतिका आहे खूप जास्त. म्हणजे जो चांगले मार्क पाडतो तो आरक्षणामुळे मागे पडतो आणि कमी मार्क पाडतो तो पुढे जातो. तो असं काही संबंध नाही त्या गोष्टीचा. जो ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार ज्या ज्या ठिकाणी पोहोचलेला आहे. सुरुवातीला सगळ्यात पहिलं महात्मा फुले आणि अजून एक इंग्रज अधिकारी होता, त्यांनी आरक्षणाची सुरुवात केली होती. त्यानंतर हळूहळू त्या आरक्षणाला योग्य ती दिशा मिळाली आणि ते आरक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचलं. सगळ्यांपर्यंत पोहोचलं याचा अर्थ असा नाही की ते फक्त उच्च स्तराच्या लोकांसुद्धा भेटलं असं नाही. लोकांना असं वाटतं की ते उच्च स्तराच्या लोकांपर्यंतसुद्धा ते आरक्षण पोहोचलेलं आहे, पण तशी अजून कुठलीही तरतूद आपल्याला पाहायला भेटलेली नाही. आरक्षणाचा मूळ हेतू होता की समाजामध्ये एकोपा असावा आणि मागासवर्गीय समाजांना जे खूप आधीच्या काळापासून लोकांना जी वागणूक भेटलेली, ती वागणूक त्यांना पूर्णपणे त्यांच्यापासून जी वाईट वागणूक म्हणतो आपण किंवा त्यांना काही गोष्टींमुळे त्यांना पुढे जाता आलं नाही, त्या लोकांना पुढे येण्यासाठी त्या आरक्षणाची निवड केली होती. पण सध्याच्या काळामध्ये आरक्षण हे प्रत्येकासाठी गरजेचं झालेलं आहे. कारण महागाई आली, सगळ्या गोष्टी आल्या, शिक्षण असूनसुद्धा त्यांना योग्य त्या पदावर तिथं नोकरी भेटत नाही. ह्या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा त्यांना तिथे योग्य ती निवड त्यांची केली जात नाही. त्यामुळे प्रत्येकाची चिडचिड होती, राग येतो, ही सगळ्या गोष्टी साहजिक आहेत. पण आरक्षण हा असा मुद्दा झाला आहे आजकाल की सगळी लोक एकमेकांच्या आया बहिणी काढणं किंवा वाईट शब्दामध्ये उच्चारण करणं, तुम्हाला काही फरक पडत नाही. तुम्हाला खरं विचारलं तर आरक्षणासाठी जो भांडतो ना त्या माणसाला कोणी कुत्रं खात नाही. या व्हिडिओचा असा मुद्दा आहे. पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही ज्या कपड्यांमध्ये किंवा जे तुम्ही वस्त्र परिधान करता त्याच्यावर एक शाल असतो, काही केशरी असेल, काही निळ्या रंगाचा असेल, काही पिवळ्या रंगाचा असेल. तुम्ही जे ते शाल घालून जे तुम्ही समाजामध्ये ते व्हिडिओ टाकता, बोलता, तुमचं उच्चारण करता, ते अतिशय वाईट आहे. तुम्हाला जे तुमचं प्रत्युत्तर, तुम्ही ते शाल काढून तुम्हाला काय बोलायचं ते बोला, काय वाईट कमेंट करायच्या ते करा, पण ती शाल घालून तुम्ही ते करू नका. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला कोणी कुत्रं खात नाही, तुम्हाला काय मला पण कोणी विचारत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तर शालमुळं जर भगवी असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे, निळी असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख आहे, पिवळी असेल तर ते अण्णाभाऊ साठे किंवा इतर जे होते त्यांच्यामध्ये जे समाजासाठी लढले त्या महान पुरुषांची ती निवड होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र येऊन ती जे स्वराज्य उभं केलं ते 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान फक्त बुद्ध समाजासाठी लिहिलेलं नाही आहे किंवा आरक्षण फक्त बुद्ध समाजासाठी नाही, तर सगळ्या समाजासाठी आहे. हे तुम्ही जर विश्वास नसेल तर तुम्ही ते गुगल करा किंवा त्याचा अभ्यास करून तुम्ही याच्यावर कमेंट करा व्हिडिओवरती, अन्यथा करू नका कमेंट्स. काही अर्धवट लोक असतात ज्यांना अज्ञान म्हणतो आपण, अज्ञानाच्या अंधकाराखाली ते गेलेले असतात आणि काही वाईट कमेंट करतात किंवा काही वाईट बोलतात. पण ॲक्च्युलीमध्ये तसं काही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या समाजामध्ये जर त्यांना फक्त मराठा समाजाच पुढे न्यायचा असता, त्यांनी फक्त मराठा समाजाच्या लोकांना जवळ केलं असतं. 18 पगड जाती त्यांनी कधी एकत्र केलं नसतं. पण आज कंडिशन अशी आहे की 18 पगड जाती आणि मराठा समाज यांच्यामध्ये वेगळे वाद चालू आहेत. मध्यंतरी आता जे मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं, ते आंदोलन त्यांनी अतिशय शांततेरित्या केलं. पण त्यामध्ये समाजासाठी काही लढणारी 100 पैकी जर 98% चांगले असले तर 2 काहीतरी वाईट लोक असतात ज्यांना त्या आरक्षणाशी बिरक्षणाशी काही घेणं देणं नाही. ते फक्त तिथं टाईमपासून मजा करा म्हणून गेले होते. त्यामध्ये एका समाजकंटकाने व्हिडिओ असा टाकला होता की आम्हाला आरक्षणाची गरज फक्त शिक्षणासाठी आहे, त्याचं आमची बरोबरी करायला तुमच्या 7 पिढ्या जातील. हा 100% समाजकंटक माणूस, ह्याचा काही उपयोग नाही आहे किंवा तो आरक्षणासाठी तिथे गेलेलाच नाही. या वाक्यातून त्याचा असं दाखवायचं की इतर समाज खाली आहेत आणि बाकी आमचा समाजवर आहे. तसा गैरसमज कधीच काढून टाका. जर तुम्ही छत्रपती शिवरायांची मावळे आहात, जर तुम्ही महाराष्ट्रातल्या मातीतली माणसं आहात, तर तुम्ही ती गोष्ट बंद केली पाहिजे असं बोलून. छत्रपती शिवाजी महाराजांनी असं विचार केला असता की 18 पगड जाती वेगळ्या आहेत आणि मराठा समाजात सगळ्यात वर, तर स्वराज्य कधी स्थापन झालं नसतं. आपल्याला कधीच त्या गोष्टीसाठी असं लढावं लागलं नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा विचार जर केला असता की मला फक्त बुद्ध समाजासाठी लढायचं आहे, तर त्यांनी फक्त आरक्षणामध्ये बुद्ध समाजासाठीच केलं असतं. जर तुम्ही आरक्षणाची पूर्ण तरतूद बघितली तर त्यामध्ये फक्त बुद्ध समाज नाही तर सगळ्या समाजांना आरक्षण दिलेलं आहे. त्यांनी असं नाही केलेलं की बाबा तू नको, मी नाही, हे नाही, त्यांनी असं नाही केलेलं. हां, ते ओपनमध्ये काही कास्ट आहेत, हिंदूमध्ये आहेत, ते समजा मराठा आहेत, मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत, लिंगायत समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, या समाजाला आरक्षण नाही आहे. आता ती त्यावेळेची जी परिस्थितीनुसार त्या काही निर्णय झाले असतात ते आपल्याला काय माहीत नाही.
पण आपण त्याच्याबद्दल कोणाबद्दल वाईट बोलत नाही. पण तुम्ही जे कमेंट करता, तुम्ही जे बोलता, त्याच्यामुळं अख्ख्या जगावर त्याचा परिणाम होतो. लक्षात ठेवा. आपण जर मी जर एखादं निळं वस्त्र घालून किंवा निळी शाल ओढून जर मी एखादी कमेंट केली, तर ती कमेंट मला नाही, ती पूर्ण बुद्ध समाजाला बसणार. किंवा वाईट येतो तो बुद्ध समाजाला पूर्णपणे बसणार, की लोक म्हणणार की बाबा हे नालायक आहेत, किंवा त्यांच्या कमेंट मी तुम्हाला दाखवतो नाही. कमेंट तुम्ही वाचा फक्त. तुम्ही विचार करा, हे खरंच लोक समाजकंटक आहेत का समाजाच्या चांगल्यासाठी बोलतात. लोकांना फक्त शो ऑफ करायला पाहिजे, पण आपल्यामुळं समाजाचं नाव खराब होतं, त्यांना काही घेणं देणं पडलेलं नाही. ही निवड फालतू आणि थर्ड क्लास लोक जेव्हा त्यांना काही घेणं नाही. एकमेकांच्या आया बहिणी काढल्यात अक्षरशः लोकांनी त्या व्हिडिओवरून. त्या मुलाने जो व्हिडिओ टाकला की फोटो काढून जो त्यांनी व्हायरल केला की आमची बरोबरी करायला फालान टीम काही येऊ, तर त्या व्हिडिओचा पडसाद असा पडला की बुद्ध समाज, मातंग समाज किंवा अजून जे समाज असतील ओबीसी समाजामध्ये जे आहेत, त्या लोकांनी असं ठरवलं की तुमचं स्वागत आहे मागासवर्गीयामध्ये. मग याला प्रत्युत्तर देताना तुम्ही व्हिडिओ कमेंट बघा, तुम्ही कमेंट मी टाकतो शेजारी, तर तुम्ही बघा फक्त. मग त्याचा प्रत्युत्तर म्हणून मराठा समाजाने त्यांना उत्तर दिलं. जर दोन्ही समाजाने हा विचार करणं गरजेचं आहे की आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले किंवा मातीतली माणसं आहोत, आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानतो, तर आपण अशा कमेंट करणं चुकीचं. आपण अक्षरशः त्या माणसांनी त्या कमेंटमध्ये तुम्ही वाचा फक्त, एकमेकांच्या आय बहिणी काढलेल्या आहेत. हे दिवस बघण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे स्वराज्य स्थापन केलं होतं का? जे त्यांनी महादेवाच्या मंदिराची स्थापना किंवा शपथ घेतली, त्यानंतर स्वराज्य स्थापनेची जी त्यांनी चढाओढ केली, प्रयत्न केले, ते हे दिवस पाहण्यासाठी केले होते. तसं नाही ना. आंबेडकर सुद्धा फक्त एका जातीसाठी लढले, ते पूर्ण समाजासाठी लढले. असले फालतून थर्ड क्लास विचार घेऊन जर तुम्ही जर कमेंटमध्ये टाकत असाल, तर तुम्हाला कुणी कुत्रा खात नाही. तुम्हाला कुणी विचारत नाही कमेंट टाकणाऱ्यांना. कमेंट टाकण्याची प्रोफाईल सुद्धा जाऊन बघितली मी. अक्षरशः तिथं तर मराठा समाजाचे सुद्धा लोक आहेत, इतर समाजाचे सुद्धा लोक आहेत, ओबीसी समाजाचे सुद्धा लोक आहेत आणि बुद्ध समाजाचे सुद्धा लोक आहेत. तुम्ही आपापसातच असं भांडत राहिलात तर समाज कधी एकत्र येणार? त्यामुळे कधी कधी प्रश्न पडतो की आरक्षण शाप आहे का वरदान आहे? आपल्याला असं वाटतं की आपण आरक्षणासाठी लढलो, आपल्या समाजासाठी लढलो नाही. तुम्ही एकमेकांना शिव्या देऊन, एकमेकांच्या आई बहिणी काढून कमेंट तुम्ही वाचलं, तर पण आईवरनं सुद्धा घाणघाण बोललं, तर नाही एखाद्याच्या पर बाप खानदान सगळं असं वाईट सुद्धा काढलेलं आहे. का? आता आरक्षणासाठी. आरक्षण पण मुद्दा नाही, तो वेगळाच मुद्दा आहे, त्याच्यावर ह्यांनी आपापसात भांडत बसले. दोन महापुरुष होतून बघत असेल तर त्यांना काय वाटेल की आपल्याशी काय चालत नाही. तर मग नीट कमेंट करा, नीट वाचा, स्टडी करा, मगच बोला. जय हिंद, जय महाराष्ट्र.